मंडळी आज या तुम्ही पेरू खायला। आता आपली मुलं पेरू आणण्यासाठी गेलेली आहेत आणि थोड्या वेळातच मुलं पेरू घेऊन येणार आहेत। तर मंडळी आता आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पेरू कसे खायचो हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते। शाळा सुटली की दप्तर कुठं पण टाकायचीत आणि पळत सुटायचं, तेही पेरवाच्या झाडापाशी जाऊनच दम घ्यायचा। मग एकानं काय करायचं, चटणी न्यायची, एकानं मीठ न्यायचं आणि तिसऱ्यानं जाऊन झाडावरती चढायचं आणि पेरू काढायचे। आता लहान असताना पेरू फोडायची जी टेक्निक होती ती टेक्निक अशी होती की दगडाने पेरू फोडायचा, पण आता आपण दगडाने नाही फोडणार, आपण सुरीनं कापणार आहोत आणि आपल्या मुलांसोबत पेरू खाण्याचा आनंद घेणार आहोत। हे बघा एकदम पिवळा पिवळा झालेला आहे पेरू। आता आपल्याकडे आहे घरचं लाल तिखट आणि थोडंसं आपण आणलेलं आहे काळं मीठ, ज्याला जरा थोडीशी टेस्ट जास्त असते। आता ही चटणी आणि मीठ थोडंसं असं आपण याच्यावरती फवारलं, थोडंसं हलवूया। तर मंडळी या शेतातील पेरू खायला। तर ही असते हो गावाकडे राहण्याची खरी मजा आणि हे जीवन अगदी बेस्ट आहे।